नमस्कार. मी दिलीप यशवंत फडके. जे चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सांज शकुन या जैनच्या कथासंग्रहातील कांचन मृग या कथेचा भाग 3. चल आता आपण परत माझ्या प्रदेशात जाऊ. आता इथं तुझा संबंध राहिलेला नाही. परतल्यावर कांचन मृग हिरवळीवर बसला आणि त्यांनी व्याधाला म्हटलं, मी तुझ्याबरोबर यायला तयार झालो त्याचवेळी खरं म्हणजे तुझ्या लक्षात यायला हवं होतं. कारण कोणत्याच मानवाला सजीव असताना कांचन मृगाला हस्तगत करण्याचं भाग्य लाभलेलं नाही. तू आपली एक फार मोठी वंचना करून घेतलीस. एका तेजस्वी क्षणी मी तुला दिसलो, परंतु तेवढ्यानं तुझं समाधान झालं नाही. ती प्रतिमा दृष्टीपटलावर घेऊन तू रममाण झाला नाहीस. माझी मृगया करून माझ्यावर सत्ता गाजवण्याची तुला ईर्ष्या झाली. आपला विजय दाखवून इतरांकडून धन्यता स्वीकारण्याची ईर्ष्या तुझ्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे तुझ्या हाती एका सामान्य निर्जीव हरणाचं शव पडलं. व्याधा, अरे साऱ्या जीवनात तुला एक उत्कट ज्ञान कधीच प्राप्त झालं नाही बघ. प्रत्यक्ष हत्येपेक्षा मृगयेतील पाठलागात जास्त आनंद असतो. स्वप्नांना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न झाला की हाती निर्जीव तेजहीन शव मात्र येतं. कांचन मृगाजिनाची स्वर्ण वस्त्र परिधान करण्याची अभिलाषा धरली किंवा केश कलापात त्याची तेजस्वी रत्न खोचून कृष्ण पक्षातील निरभ्र आभाळाचं सौंदर्य मस्तकावर धारण करण्याचा मोह बाळगला तर नेहमीच दुःखाचा राक्षस समोर उभा राहत असतो. अप्राप्य वस्तूच्या मागे धावण्यात जो धुंद जीवघेणी हर्षवेदना असते तिचं स्थान क्षुद्र स्वामित्वात कधीच येऊ शकत नाही. व्याधा, आणि ही आपली काही पहिलीच भेट नव्हे. तुला आठवतं? म्हणजे या स्थानी आपलं पूर्वी कधी संभाषण झालं होतं? व्याधाने चमकून विचारलं. तू फुलपाखरू असताना एका धगधगीत ज्योतीत दग्ध झाला होतास. मृग असताना मृगजळामागे धावत तू संतप्त वाळूमध्ये निष्प्राण झाला होतास. त्यावेळी मी तुला अत्यंत प्रेमाने आदराने इथं घेऊन आलो होतो. निरनिराळ्या स्वरूपात कांचन मृग पाहिलेल्या प्रत्येकास या प्रदेशात कधी ना कधीतरी यावंच लागतं. फुलपाखरू ज्योतीत दग्ध होतं आणि मृगजलामागे धावतो. या घटना तुझ्या ज्ञानी सहमानवांना वेडेपणाच्या वाटतात. व्याधा, तुमचा पूर्ण भ्रम आहे रे. आपण काय करतो याची त्यांना पूर्ण जाणीव असते आणि त्याच एका धुंद क्षणी ते खरे जगत असतात. वेड्या, फुलांच्या भोवती देखील काही काळ फिरून वेध घेतल्याखेरीज एकतरी फुलपाखरू फुलावर उतरलेलं तू कधी पाहिलंयस? आणि त्या फुलपाखराला ज्वालेच्या सान्निध्यात येताना त्या धगीची जाणीवच होत नसेल असं का तुला वाटतं? आणि मृगाला जलाभास होतो म्हणून फशी पडून तो का त्यामागे धावत जातो? ही देखील एक भ्रांत आहे रे. म्हणजे डोळ्यांना दिसलं तरच मृगाला जलाचं अस्तित्व समजलं. अंधकारात जर तो तृषार्त झाला तर तो रात्रभर तहानेने तडफडत राहतो अशी का तुमची समजूत आहे? अरे आपल्यात वासाच्या सामर्थ्याने ज्याला अंधारात देखील जलाचा परिसर समजतो त्याला समोर वाहणारं मृगजल म्हणजे सामान्य जल नव्हे एवढं ज्ञान नसतं अशी का तुमची कल्पना आहे? प्रत्येक जीवनातच असा एक क्षण येतो की सामान्याचं निर्जीव बंधन, त्याचं मलिन आवरण यांचा त्याग करावा अशी उर्मी मनात निर्माण होते. साध्या फुलावरच हिंडण्याचा फुलपाखराला वीट येतो. त्याला अग्निपुष्पांची आस निर्माण होते.
क्षितिजावरील ते ओले नसणारे पण सतत वाहणारे पाणी एका टोकाने प्राशन करत जाऊन क्षितिज रेषा पार शुष्क करून टाकावी अशी अप्राप्य इच्छा मृगाच्या हृदयात जागी होते आणि त्याच मनस्वी धुंदीत त्याचं शव मरुभूमीत निर्जीव होऊन वालुकामय होऊन जातं. आणि तुला कांचन मृग हवा होता, यासाठी तू आपलं आयुष्य अगदी विस्कटून टाकलंयस, हाडं झिजवली आहेस. फुलपाखरू, मृग, तू सारीच इतरांच्या दृष्टीने वेडी ठरलायत. पण कांचन मृग एकदा पाहिलेला जीव नेहमीच वेड्यात जमा होत असतो रे. सामान्य मृग पाठीवरून आणत जगण्यात ज्याला समाधान नाही आणि कांचन मृग प्राप्य नाही, अशा ताणलेल्या प्रत्यंचेवर तुम्ही सतत जगावं, हाच तुम्हाला अत्यंत दिव्य असा शाप आहे. व्याधा, तू आता थोडी इथं विश्रांती घे, कारण पुन्हा तुला आज्ञा झाल्यावर तुझा अनंत प्रवास सुरू करायचा आहे. तू अजिंक्य अशा पर्वत शिखरावर जाण्याची पराकाष्ठा करत भविष्यकाली मृत्यूस भेटणार आहेस. अथांग सागराच्या तळाशी जाण्याच्या ईर्षेने तू प्राण वेचणार आहेस आणि पंख असलेल्या शब्दांच्या पंजरी तू जीवनाचा सामर्थ्यशाली ओघ बंदिवान करण्याच्या प्रयत्नात ओठावर गीतांची लकेर ठेवून तुझे नेत्र निस्तेजही होणार आहेत. मला तुझ्या भाग्याचा हा अतिशय हेवा वाटतोय. व्याध्याने त्याच्याकडे विस्मित होऊन पाहिला आणि विषादाने विचारलं, म्हणजे ती कटू अतृप्तता नंतर देखील माझ्या मागे छायेप्रमाणे सतत असणारच आहे आणि या माझ्या भाग्याचा तुला हेवा वाटतोय? कांचन मृगाने त्याच्याकडे अनुकंपेने पाहिलं आणि म्हटलं, एकदा कांचनमृग पाहिल्यावर तुला इतर व्याधाप्रमाणे जगणं इच्छा असली तरी शक्य आहे का रे? आणि तसल्या आयुष्याची तुला लालसा तरी उरेल का? कांचन मृगाचं दर्शन हा आत्म्याला पंख फुटण्याचा क्षण असतो आणि त्याची प्रतिमा एकदा का डोळ्यावर उमटली की इतर सारं जग मृत होऊन जातं. तुमच्या क्षणभंगूर दवबिंदूसारख्या जीवनाला अर्थ येत असेल तर याच एका दिव्य शापामुळे. व्याधा, माझ्याकडे पहा, मी कसा दिसतो हे मला आणखीन एकदा ऐकू देत रे. कांचन मृगाच्या या विनंतीचं व्याधाला अतिशय आश्चर्य वाटलं, पण तो म्हणाला, तुझं शरीर नक्षत्रांनी भरलेल्या आभाळासारखं आहे आणि तुझ्या तेजापुढे सप्तर्षी निस्तेज आहेत, पण तुझे डोळे धगधगीत कृष्ण वज्राप्रमाणे असताना देखील तू स्वतःच्या प्रतिबिंबाकडे कधी पाहिलंही नाहीयेस. कांचन मृगाने एक दीर्घ निश्वास सोडला. पहाटेच्या गंधवाही वाऱ्याच्या लहरी आल्यामुळे प्रपाताचा गंभीर निनाद क्षणभर सुगंधी झाला. त्यासाठी मी तुला कसा दिसतो हे विचारलं. माझ्या डोळ्यांना भूत भविष्यकाळ दिसतो, शांत सागराच्या हृदयातील प्रक्षुब्धता दिसते आणि हिमपर्वताच्या अंतरंगातील अंगारही दिसतो. पण या डोळ्यांना एक गोष्ट मात्र अशक्य आहे, त्यांना स्वतःचं प्रतिबिंबही दिसत नाही. व्याधा, कांचन मृगाला कांचन मृगाचं प्रतिबिंब देखील दिसण्याचं भाग्य लाभत नाहीये आणि यासाठी मला तुझा अतिहेवा वाटतोय. मला अप्राप्य असं काहीच नाहीये रे. मला जर वाटलं तर या सामर्थ्यशाली प्रपाताचा ओघ मस्तकावर घेत मला उभंही राहता येईल. इंद्रधनुष्यावरून धावता येईल आणि दवबिंदूंच्या स्फटिक प्रासादात निद्राही करता येईल. अप्राप्याच्या ईर्षेखेरीज तुम्हा मानवांचं सामान्य क्षणिक जीवन देखील अनेकदा असह्य भाराप्रमाणे होतं. मी तर अमर आहे. अप्राप्य इप्सिताखेरीज अमरता म्हणजे कसला शाप आहे याची तुला कल्पनाही नाही आहे. इतर सर्वत्र मी प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे दिसतो खरा, पण माझं रूप मलाच दिसत नाही. एकच रानफूल उराशी बाळगून जगणाऱ्या पाऊलभर पाण्याच्या तुकड्याला नदी होण्याची इच्छा असते. नदीला पर्वत शिखरावर जाण्याच्या उलट्या गतीची इच्छा वाटते. प्रपाताला कड्यावरून धावून सरळ सागराच्या उसळत्या लाटातच विरण्याची उर्मी वाटते. व्याधा,
गगनचुंबी कड्यावरून सरळ सागरातच उतरलेला एक तरी प्रपात तू कधी पाहिलायस? ज्वालामुखीला सूर्य स्पर्श करावासा वाटतो. इंद्रधनुष्याला कृष्ण पक्षातील सहस्र ताऱ्यांनी खचलेली मध्यरात्र पाहावीशी वाटते आणि आभाळाला पाऊलभर पाण्यात सामावून जाऊन एकच एक का होईना पण जिवंत फूल उरी धारण करावं असं वाटतं. या साऱ्यांना कांचन मृग दिसतो, पण व्याधा मला कांचन मृगाला मात्र जीवनात कांचन मृग नाही. तेव्हा तू माझ्या सान्निध्यात आता काही क्षण थांब, कारण तुझाही अवधी आता फार राहिलेला नाही. तुझ्यासारख्याला आतिथ्य दाखवणं हाच तर मला आनंद उरलाय. कांचन मृगाचा स्वर व्यथित झाला व तो हिरवळीवर स्तब्ध बसला. व्याधाच्या मनात करुणा निर्माण झाली व तो अपार सहानुभूतीने कांचन मृगाकडे पाहत उभा राहिला. आता भोवतालचे सारे अरण्य सहस्रावधी प्रकाश किरणांनी तेजपुंज झाले आणि व्याध व कांचन मृग यांच्यात नभांतरी शोभण्याजोगा आकृतिबंध निर्माण होऊन तो आता चमकू लागला. नमस्कार. गोष्ट आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.